मंडळी, आज आपण आवळा कँडी रेसिपी बघूया। कुकरमध्ये आवळे 15 ते 20 मिनिटांसाठी वाफवून घेऊया। हे आवळे आता चांगले स्टीम झाले। थंड झाले की आपण पुढच्या स्टेपला जाऊ। वाफवून घेतलेल्या आवळ्यांमधील बी काढून आवळ्याची प्रत्येक कळी आपल्याला वेगवेगळी सुट्टी करून घ्यायची आहे। वाफवलेल्या आवळ्यांमध्ये आल्याचे 4 तुकडे आपल्याला घालायचे आहेत। आवळे आणि आलं मिक्सरमध्ये आपल्याला बारीक पेस्ट करून वाटून घ्यायचं आहे। ह्या वाटलेल्या मिश्रणाची बारीक पेस्ट होईल एवढे साधारण आपल्याला पाणी घालायचे आहे। ही अशी मिक्सरमध्ये घट्ट पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता नॉनस्टिक पॅनमध्ये आवळ्याचं हे मिश्रण आपण ओतून घेऊया। खडीसाखरेची मी पावडर बनवून ठेवली आहे अर्धा वाटी। मिश्रणामध्ये खडीसाखर पावडर ओतून घेऊया। मिश्रण चांगलं ढवळून घेऊया। पाव चमचा सेंधव मीठ मिश्रणामध्ये घालून मिश्रण पुन्हा एकदा चांगलं ढवळून घ्यायचं आहे। आता 1 चमचा भाजलेली जिरा पावडर मिश्रणामध्ये घातलेली आहे आणि मिश्रण आपण चांगलं एकजीव करून घेत आहोत। अर्धा चमचा चाट मसाला मिश्रणात घातलेला आहे रेसिपीला चटपटीतपणा येण्यासाठी। आता मिश्रणामध्ये अर्धा लिंबू आपण पिळत आहोत साखरेचे क्रिस्टल तयार होऊ नये म्हणून, आणि पुन्हा एकदा हे मिश्रण आपण चांगल्या प्रकारे ढवळून घेतलेलं आहे। 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेऊन त्याची स्लरी आपण मिश्रणामध्ये ओतलेली आहे आणि मिश्रण अधिक चांगल्या प्रकारे आपण मिसळून घेत आहोत। मीडियम गॅसवरती हे मिश्रण आपण तयार करत आहोत। आता ह्या आवळ्याच्या मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे, म्हणजे हे मिश्रण आता तयार झालेलं आहे। आता तूप लावलेल्या बटर पेपरवरती हे गरम मिश्रण आपण ओतून घेत आहोत आणि चांगल्यापैकी आपण ते पसरवून घेत आहोत। आता हे आवळ्याचं मिश्रण सेट करून झालेलं आहे। हे मिश्रण थंड झाल्यावर आपण त्याच्या वड्या तयार करून घेत आहोत। मंडळी, आवळा कँडी ही रेसिपी खूपच आरोग्यवर्धक आणि टेस्टी चटपटीत अशी झालेली आहे। ही पहा, ही आवळा कँडी खूपच सुंदर झालेली आहे आणि ही कँडी तुम्ही 6 ते 7 महिने स्टोर करून ठेवू शकता। ही कँडी तुम्ही जेवणाच्या आधी किंवा जेवल्यानंतर सुद्धा खाऊ शकता। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।